नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 22वा व 23वा एकत्रित दिवस. आज आपण डिरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शनचा स्टडी करणार आहोत. कॉन्सेप्ट कॉर्नर. अकेजन. द बॉईज ऑफ मंगल सोसायटी व्हिजिट डोर टू डोर अँड कलेक्ट द डोनेशन फॉर गणेशोत्सव. नंबर ऑफ हाऊसेस अँड डोनेशन गिव्हन इन द टेबल. एक अकेजन तुम्हाला दिलेला आहे प्रसंग. द बॉईज ऑफ मंगल सोसायटी व्हिजिट डोर टू डोर. मंगल सोसायटीच्या मुलांनी घरोघरी जाऊन कलेक्ट द डोनेशन म्हणजे डोनेशन देणगी कलेक्ट केलेली आहे फॉर गणेशोत्सव. नंबर ऑफ हाऊसेस अँड डोनेशन गिव्हन इन द टेबल. नंबर ऑफ हाऊसेस आणि डोनेशन हे टेबलमध्ये तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. बघा, नंबर ऑफ हाऊसेस आहे 2, 5, 10 आणि डोनेशन मिळालेलं आहे 300, 750, 1000 अँड 500. म्हणजे 2 हाऊसेसचं डोनेशन मिळालेलं आहे 300, 5 हाऊसेसचं 750 रुपीज, 10 हाऊसेसचं 1500. केअरफुली ऑब्झर्व द अबाउ टेबल अँड राईट डाऊन द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे या टेबलचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायला त्यांनी सांगितलेली आहेत. बघा, 2 हाऊसेसचं डोनेशन आहे 300. यावरून क्लिअर होतं का एक हाऊसचं डोनेशन ₹150. त्याच्यानंतर नंबर ऑफ हाऊसेस या ठिकाणी इन्क्रीज होतात. बघा, 2चे 5 झाले, 5चे 10 झाले. डोनेशन बघा 300, 750, 1500 हे पण इन्क्रीज होत चाललेले आहे. म्हणजे नंबर ऑफ हाऊसेस इन्क्रीज होतात तर डोनेशन त्याप्रमाणे इन्क्रीज होते. म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज झाली का दुसरी क्वांटिटी पण इन्क्रीज होते. आपण उलट जर गेलो तर बघा, नंबर ऑफ हाऊसेस आपण डिक्रीज केलेत 10, 5, 2 तर डोनेशन बघा ते पण डिक्रीज होते. म्हणजे एक व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर दुसरी व्हॅल्यू पण इन्क्रीज होते. एक व्हॅल्यू डिक्रीज झाली तर दुसरी व्हॅल्यू पण काय होते, डिक्रीज होते. आणि अशा प्रकारचा जो चेंज असतो, अशा प्रकारचा जो बदल असतो त्याला म्हणतात डिरेक्ट प्रोपोर्शन. यालाच म्हणतात डिरेक्ट व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे चलन, बदल. डिरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे समप्रमाण आणि डिरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समचलन. आता त्यांनी क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. इफ नंबर ऑफ हाऊसेस इन्क्रीजेस देन अमाऊंट. बघा, नंबर ऑफ हाऊसेस इन्क्रीज झाले तर अमाऊंट पण काय होते, इन्क्रीज होते, इन्क्रीजेस. हाऊ मच डोनेशन रिसिव्ड फ्रॉम ईच हाऊस. प्रत्येक घरातून किती डोनेशन मिळालेलं आहे तर ₹150. त्याच्यानंतर द रेशो ऑफ हाऊसेस अँड अमाऊंट कलेक्टेड. आपल्याला रेशो काढायचा आहे हाऊसेसचा आणि अमाऊंट कलेक्ट केलेला. म्हणजे नंबर ऑफ हाऊसेस आहे 2, डोनेशन आहे 300. म्हणजे यांचा रेशो काय येणार, 2/300. 2/300. त्याचबरोबर नेक्स्ट 5/750 आणि त्यानंतर 10/1500 हा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे रेशो ऑफ हाऊसेस अँड अमाऊंट कलेक्टेड. आता इथे डिवाईड केलं तर बघा कसं होणार आहे, 2 1 2, 2 1 2, एक रिमाइंडर राहते 10 होतात आणि 2 5 10, 2 0 0. म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं 1/150 हे आन्सर मिळते. त्याच्यानंतर हे डिवाईड करू आपण. 5 1 5, 5 1 5, 2 रिमाइंडर राहिली आणि 25 होतात. 5 5 25 आणि 5 0 0. म्हणजे परत आपल्याला रेशो मिळतो 1/150. त्याच्यानंतर 10/1500 हा 0 0 कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याला मिळालं आन्सर 1/150. म्हणजे प्रत्येक वेळेस
हा रेशो काढला, हा काढला किंवा हा रेशो काढला तर तो आपल्याला 1/150 एवढाच येतो. म्हणजेच रेशो हा कॉन्स्टंट येतो आहे. द रेशो ऑफ हाऊसेस अँड अमाऊंट कलेक्टेड इज कॉन्स्टंट. म्हणजे हा जो रेशो आहे हा रेशो आपल्याला कॉन्स्टंट मिळतो. म्हणजे या प्रोपोर्शनवरून आपल्याला 3 पॉईंट क्लिअर होतात. एक पहिला पॉईंट जो आहे, एका क्वांटिटीची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर दुसरीची पण व्हॅल्यू इन्क्रीज होते. एकीची डिक्रीज झाली तर दुसऱ्या क्वांटिटीची व्हॅल्यू पण काय होते, डिक्रीज होते. हे 2 पॉईंट आपल्याला मिळाले. आणि थर्ड पॉईंट आपल्याला काय मिळतो, तो रेशो जो आहे तो रेशो त्या क्वांटिटीचा काय येतो आपल्याला, कॉन्स्टंट येतो. इथे कॉन्स्टंट काय आला आहे रेशो तुम्हाला, 1:150. म्हणजे रेशो कॉन्स्टंट येतो. रेशो म्हणजेच काय का, डिव्हिजन. रेशो म्हणजे मराठीमध्ये गुणोत्तर, म्हणजेच डिव्हिजन, भागाकार करायचं. आणि हा रेशो काय येत असतो, यामध्ये कॉन्स्टंट येत असतो. अशा प्रकारचं हे जे प्रोपोर्शन आहे हे प्रोपोर्शन डिरेक्ट प्रोपोर्शन याला म्हटलं जातं. नेक्स्ट, सी द एक्झाम्पल इन द टेबल. या टेबलमध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. नंबर ऑफ पेजेस रीड एव्हरी डे. नंबर ऑफ पेजेस रीड एव्हरी डे हा एक कॉलम दिला आहे. डेज टू फिनिश रीडिंग बुक. रीडिंग बुक जे आहे ते फिनिश करायचे, कंप्लीट करायचे, त्याचा हा एक कॉलम तुम्हाला दिलेला आहे. नंबर ऑफ पेजेस रीड एव्हरी डे, पर डे, इच डे, हे पेजेस दिलेत तुम्हाला बुकचे. आणि हे एव्हरी डे काय केले जातात, रीड केले जातात. आणि ते बुक कंप्लीट करण्यासाठी एवढे डेज काय होतात, ते लागतात. जर पर डे 20 पेजेस रीड केले तर ते बुक कंप्लीट होते 40 डेजमध्ये. म्हणजे बुक कंप्लीट करण्यासाठी इच डेला जर 20 पेजेस रीड केले तर ते बुक कंप्लीट होते 40 डेजमध्ये. आता काय केले पुढे बघा, एव्हरी डेला किती पेजेस रीड केलेत, 10 पेजेस. म्हणजे नंबर कमी झालेत, 10 पेजेस रीड केले तर साहजिकच ते बुक फिनिश करण्यासाठी आपल्याला डे जास्त लागणार आहे. आणि ते किती येतात, 80. पुन्हा डे कमी केलेले आहेत बघा, 5 केले. आणि मग कमी पेज जर रीड केले गेले प्रत्येक दिवशी तर डेज ते जास्त लागणार आहे, म्हणजे 160 डेज लागणार आहेत. म्हणजे या ठिकाणी होते काय बघा, या टेबलमध्ये व्हॅल्यू ही डिक्रीज होत चाललेली. म्हणजे या क्वांटिटीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. तर या क्वांटिटीची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. आपण उलट जर बघितलं तर ही व्हॅल्यू काय होते, आपण खालून वर जर गेलो तर व्हॅल्यू काय होते, ही इन्क्रीज होते. तर या ठिकाणी ही व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. म्हणजे एक व्हॅल्यू डिक्रीज झाली तर दुसरी व्हॅल्यू इन्क्रीज होते. एक व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर दुसरी व्हॅल्यू डिक्रीज होते. म्हणजे अशा प्रकारचा जर चेंज असेल तर त्याला म्हणतात इन्व्हर्स प्रोपोर्शन. याला म्हटलं जातं इन्व्हर्स प्रोपोर्शन. आता त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलेले बघा, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पेजेस इन रीडिंग बुक. त्या रीडिंग बुकचे टोटल पेजेस किती आहे असा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. आता ईच डेला आपण किती रीड करतोय, 20 रीड करतोय. आणि असे किती डेज लागतात, 40 डेज लागतात ते बुक कंप्लीट करायला. ईच एव्हरी डे आपण किती 20 पेजेस रीड करतोय लक्षात घ्या. म्हणजे 20 असं आपण करत जाणारे 40 डेज. म्हणजे 20 या नंबरची आपल्याला सम करावी लागेल 40 टाइम्स. आणि मग ती केली का आपल्याला येणारे 800. म्हणजे त्या बुकला किती पेजेस आहेत, 800 पेजेस आहेत. पण आता 20 आपण हे 40 टाइम्स ॲड करायचे, म्हणजे थोडंसं लेंदी कामकाज आहे. आणि सेम नंबरची जर ॲडिशन होत असेल परत अगेन अँड अगेन तर त्यावेळेस कोणतं ऑपरेशन येतं, तर त्यावेळेस येतं ऑपरेशन ते मल्टिप्लिकेशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला
20 इंटू काय करावं लागेल 40 करावं लागेल, कारण 20 हे 40 टाईम्स आलेले आहेत. आणि मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर तेवढे पेजेस त्या बुकला राहणार आहे. म्हणजे 20 0 जा 0, 24 जा 80, म्हणजे 800 पेजेस त्या रीडिंग बुकला आहेत. नंबर ऑफ पेजेस ऑफ रीडिंग बुक डिक्रीजेस, देन द नंबर ऑफ डेज टू कंप्लीट द रीडिंग बुक इन्क्रीजेस. म्हणजे नंबर ऑफ पेजेस ऑफ रीडिंग बुक डिक्रीज होतात बघा. आणि मग अशा वेळेस काय होतं आहे, नंबर ऑफ डेज कंप्लीट द रीडिंग बुक काय होतात इन्क्रीज होतात. हे अगोदर आपण यावर चर्चा केलेलीच आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ पेजेस इंटू नंबर ऑफ डेज यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. नंबर ऑफ पेजेस रीड इंटू नंबर ऑफ डेज. बघा पहिल्यांदा नंबर ऑफ पेजेस रीड किती आहे 20 आणि डेज किती लागतात 40. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 20 इंटू 40 इक्वल टू 10 इंटू 80 इक्वल टू 5 इंटू 160. इथे मी इक्वलचं साईन का लिहिलं तर यांचा प्रोडक्ट सेम येतो आहे बघा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 800, अगोदर आपण बघितलेलं आहे. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पण येतं 800. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं का ते येतं 800. म्हणजे या ठिकाणी द मल्टिप्लिकेशन इज कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी तुमचा प्रोडक्ट जो आहे तो कॉन्स्टंट येतो आहे आणि तो किती येतो 800. आणि मग मल्टिप्लिकेशन जर कॉन्स्टंट येत असेल तर अशा प्रकारचं जे व्हेरिएशन असतं त्याला म्हणतात इनवर्स व्हेरिएशन ऑर इनवर्स प्रोपोर्शन. प्रॅक्टिस कॉर्नर. आयडेंटिफाय वेदर द फॉलोइंग एक्झाम्पल्स हॅज डिरेक्ट प्रोपोर्शन ऑर इनवर्स प्रोपोर्शन. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, पेट्रोल फिल इन मोटार अँड डिस्टन्स कवर्ड बाय मोटार. म्हणजे गाडीमध्ये भरलेलं पेट्रोल आणि त्या गाडीने कापलेलं काय आहे तुम्हाला अंतर डिस्टन्स. आता पेट्रोल जर जास्त आपण फिल केलं तर गाडी जास्त दूर जाणार आहे, कमी पेट्रोल जर भरलं गेलं तर कमी दूर जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक व्हॅल्यू जर वाढली तर दुसरी पण व्हॅल्यू काय होते वाढते. अशा प्रकारच्या प्रोपोर्शनला म्हणतो आपण डिरेक्ट प्रोपोर्शन. म्हणजे यामध्ये डिरेक्ट प्रोपोर्शन हे दिसून येते. सेकंड एक्झाम्पल, नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज्ड अँड नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश द वर्क. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज, कामगारांची संख्या काय केली वाढवली, अँड द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश द वर्क. आणि मग कामगारांची जर संख्या वाढवली तर काम काय होणार आहे हे लवकर पूर्ण होणार आहे. ही संख्या वाढली तर वेळ कमी लागणार आहे. म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज झाली तर दुसरी काय होते डिक्रीज होते. म्हणजे वर्कर इन्क्रीज झाले तर डेज काय होतात तिथे डिक्रीज होतात. आणि मग एक इन्क्रीज एक डिक्रीज असं जर प्रोपोर्शन असेल तर त्याला आपण म्हणतो इनवर्स प्रोपोर्शन. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे इनवर्स प्रोपोर्शनचं आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोपोर्शन अँड फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी काय केलेले तुम्हाला 2 टेबल दिलेले आहेत आणि ह्या टेबलमध्ये जे नंबर आहेत त्या नंबरमध्ये कोणतं प्रोपोर्शन आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत त्या तुम्हाला भरायला त्यांनी सांगितलेल्या आहेत. फर्स्ट टेबल तुम्हाला दिल्या बघा त्यांनी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 4 असते तेव्हा वायची व्हॅल्यू 12 असते. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 5 असते तेव्हा वायची व्हॅल्यू 15 असते. एक्सची व्हॅल्यू 22 असते तेव्हा आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा ए मी नंतर मानलेला आहे. त्यानंतर वायची व्हॅल्यू 21 असते तेव्हा एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सेकंड दिले बघा सेकंड टेबल पी आणि क्यूच्या व्हॅल्यू दिलेले आहेत. पीची व्हॅल्यू 5 असते तेव्हा क्यूची 20 असते. पीची व्हॅल्यू 4 असते तेव्हा क्यूची 25 असते. आणि मग पीची व्हॅल्यू जर 1 असेल तेव्हा क्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आणि क्यूची व्हॅल्यू 10 असेल तेव्हा पीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. या ठिकाणी एम आणि एन हे मी मानलेलं आहे, या ठिकाणी ए आणि बी मानलेलं आहे. आता पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आहे काय का टाईप ऑफ प्रोपोर्शन हे आपल्याला पहिलं फाइंड आउट करायचं. पहिल्या टेबलमध्ये एक्स आणि वायचा आपल्याला विचार करायचा आहे. ह्या नंबरचं जर मल्टिप्लिकेशन आलं सेम, मल्टिप्लिकेशन जर सेम आलं तर ते असतं इनवर्स प्रोपोर्शन. आणि
डिव्हिजन सेम आली तर ते असतं डिरेक्ट प्रोपोर्शन. आता डिव्हिजनपेक्षा मल्टिप्लिकेशन करणं सोपं आहे. म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन करून बघूया पहिल्यांदा. तर ह्या 2 नंबरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, 12 4 जा 48 आणि 15 5 जा 75. हे मल्टिप्लिकेशन येते 75 आणि हे मल्टिप्लिकेशन येते तुमचं 48. इक्वल येत नाही. म्हणजे यामध्ये इनवर्स प्रोपोर्शन नाही, लक्षात घ्या. आता डिरेक्ट प्रोपोर्शन आहे का ते आपण बघूया. म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल, या दोघांची डिव्हिजन करावी लागेल. म्हणजे x/y इक्वल टू 4/12. 4 1 जा 4, 4 3 जा 12. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं 1/3. रिपीट पुन्हा x/y इक्वल टू 5/15. 5 1 जा 5, 5 3 जा 15. म्हणजे 1/3. म्हणजे इथे रेशो आला 1/3, इथे रेशो आला 1/3. म्हणजे रेशो इक्वल आलेला आहे. म्हणजे यामध्ये काय आहे, या दोघांमध्ये डिरेक्ट प्रोपोर्शन आहे. द रेशो ऑफ एक्स अँड वाय इज कॉन्स्टंट, देअरफॉर देअर इज अ डिरेक्ट प्रोपोर्शन. आणि मग यामध्ये काय येते, डिरेक्ट प्रोपोर्शन येते. म्हणजे हा रेशो येतो 1/3, त्याचप्रमाणे हा येतो 1/3. म्हणजे हाही रेशो येणारे 1/3 आणि हाही रेशो येणारे 1/3. म्हणजे 22/a इक्वल टू 1/3, b/21 इक्वल टू 1/3. बघा, 22/a इक्वल टू 1/3. सिमिलरली b/21 इक्वल टू 1/3. आणि मग या ठिकाणी आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या बॉक्समध्ये आपल्याला हे नंबर भरायचे आहेत, ते आपण मानलेले आहेत ए आणि बी. मग आता या ठिकाणी आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ए इक्वल टू जे नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं क्रॉस नंबर. म्हणजे 22 आणि 3. हा 1 पण नंबर आहे, पण त्याच्या क्रॉस नंबर नाही आहे, हा व्हेरिएबल आहे. म्हणजे नंबर फक्त आहेत हे क्रॉसवाले नंबर, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि रिमेनिंग नंबरने डिवाईड करायचं. म्हणजे 22 × 3/1. 22 × 3 काय 1. 1ने डिवाईड करून काही फायदा नाही. म्हणजे 22 3 जा 66. म्हणजे एची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 66. देन सेकंड पार्ट, b/21 इक्वल टू पण काय येणार आहे 1/3. b/21 इक्वल टू 1/3. देअरफॉर b इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन नंबरचं. म्हणजे 21 × 1 आणि अपॉन हा रिमेनिंग नंबर आला 3. 21 1 जा 21 आणि त्याला डिवाईड करायचं 3ने. म्हणजे 3 7 जा 21. म्हणजे b इक्वल टू तुम्हाला व्हॅल्यू मिळाली आहे 7. देन सेकंड एक्झाम्पल, p आणि q हे व्हेरिएबल तुम्हाला दिलेले आहेत. आता पुन्हा आपण यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 25 जा 100, 25 4 जा 100. म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन सेम येते. मल्टिप्लिकेशन सेम आलं याचाच अर्थ या दोघांमध्ये काय आहे, इनवर्स प्रोपोर्शन आहे, लक्षात घ्या. आणि मग इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन सेम येतं. इथे आले 100, इथे पण आलेलं 100 आहे. म्हणजे p × q इक्वल टू 5 × 20. p × q म्हणजेच pq इक्वल टू 5 × 20 इक्वल टू 100. देन pq इक्वल टू 4 × 25. pq इक्वल टू 4 × 25. म्हणजेच आपल्याला मिळालेले आहेत 100. pq इक्वल टू 4 × 25 इक्वल टू 100. The multiplication of p and q is constant. Therefore, there is a inverse variation or proportion. म्हणजे यामध्ये कोणतं व्हेरिएशन आहे, इनवर्स व्हेरिएशन आहे, म्हणजेच इनवर्स प्रोपोर्शन आहे. आणि मग इनवर्स प्रोपोर्शनमध्ये मल्टिप्लिकेशन काय येते, सेम येते. म्हणजे 5 × 20 इक्वल टू 100, 4 × 25 इक्वल टू 100, 1 × m इक्वल टू 100, n × 10 इक्वल टू 100, 1 × m इक्वल टू 100, n × 10 इक्वल टू 100. लक्षात घ्या. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन 100 येतं, याचं मल्टिप्लिकेशन पण 100 येतं. इथे लिहिले बघा आपण 1 × m इक्वल टू 100.
1 इंटू m इक्वल टू 100. सिमिलरली n इंटू 10 इक्वल टू 100, n इंटू 10 इक्वल टू 100. आणि मग आता याला आपल्याला सॉल्व करायचं. 1 इंटू m इक्वल टू 100 म्हणजेच m इक्वल टू 100. सिमिलरली या ठिकाणी आता n इंटू 10 इक्वल टू 100 आहे. हे 10 पलीकडे जाणार म्हणजे डिवाइड होणार, म्हणजे n इक्वल टू 100/10 म्हणजेच n इक्वल टू आपल्याला मिळाले 10. अशा प्रकारे या फिल इन द ब्लँक्स आपण काय करू शकतो, शोधू शकतो. देन वर्ड प्रॉब्लेम. इन 20 लिटर पेट्रोल ए कार कवर्स 400 किलोमीटर डिस्टन्स. हाऊ मच डिस्टन्स दॅट कार कवर इन 40 लिटर पेट्रोल. म्हणजे कार काय करते, 20 लिटर पेट्रोलमध्ये 400 किलोमीटर डिस्टन्स कवर करते. म्हणजे 20 लिटर पेट्रोलमध्ये कार किती दूर जाते, तर 400 किलोमीटर. आता पेट्रोल किती घेतलं आहे बघा, 40 लिटर. 40 लिटरमध्ये ती कार किती दूर जाईल असं आपल्याला विचारलेलं आहे. इन 20 लिटर पेट्रोल ए कार कवर्स 400 किलोमीटर डिस्टन्स. हाऊ मच डिस्टन्स दॅट कार कवर इन 40 लिटर पेट्रोल. म्हणजे 20 लिटरमध्ये ती 400 जाते, तर 40 लिटरमध्ये ती किती किलोमीटर दूर जाईल असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. पेट्रोल 20 होतं, डिस्टन्स 400. पेट्रोल वाढलं बघा, 40 लिटर केलं, पेट्रोल वाढलं म्हणजे डिस्टन्स पण जास्त ती कार जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ एक व्हॅल्यू वाढली का दुसरी व्हॅल्यू पण काय होते, या ठिकाणी वाढते. अशा प्रकारच्या प्रोपोर्शनला आपण म्हणतो डिरेक्ट प्रोपोर्शन. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे, तर डिरेक्ट प्रोपोर्शनचं आहे. लेट द कार कवर्स x किलोमीटर डिस्टन्स इन 40 लिटर. म्हणजे 40 लिटरमध्ये ती कार काय करते, x किलोमीटर डिस्टन्स कवर करते असं आपण मानलेलं आहे. देर इज अ डिरेक्ट प्रोपोर्शन. आणि मग डिरेक्ट प्रोपोर्शनमध्ये काय असतं, तर रेशो इक्वल असतो. म्हणजे x किलोमीटर किती लिटरमध्ये जाते, 40 लिटरमध्ये, म्हणजे x/40 इक्वल टू पुढे डिस्टन्स किती आहे, 400. तेव्हा पेट्रोल किती होतं, 20 लिटर, म्हणजे 400/20. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा रेशो इक्वल झाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स इक्वल टू क्रॉस नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 40 आणि काय 400 आणि रिमेनिंग नंबर म्हणजे हा 20 त्याने डिवाइड करायचं. 21 जा 20, 22 जा 40, 400 आणि 2 झाले 800. एक्स इक्वल टू 800 किलोमीटर. देअरफॉर द कार विल कवर 800 किलोमीटर डिस्टन्स. म्हणजे ती कार काय करणार आहे, 800 किलोमीटर डिस्टन्स कवर करणार आहे. देन सेकंड एक्झाम्पल. इफ 40 workers take 60 days to build a house, for some reason the number of workers decreases, then how many days will 24 workers require to build that house. म्हणजे 40 वर्कर आहेत, ते एक हाऊस 60 डेजमध्ये कंप्लीट करतात. फॉर सम रिझन, काही कारणास्तव, द नंबर ऑफ वर्कर्स डिक्रीजेस, आणि नंबर ऑफ वर्कर्स कामगारांची संख्या ही डिक्रीज केलेली म्हणजे कमी झालेली. हाऊ मेनी डेज विल 24 वर्कर्स रिक्वायर्ड टू बिल्ड दॅट हाऊस. आणि मग ही कामगारांची संख्या जी कमी झालेली आहे ती 40 होती, ती झाली 24, म्हणजे ती कमी झाली. आता 40 वर्कर काय करतात, ते हाऊस 60 डेजमध्ये काय करतात, ते बिल्ड करतात, बांधतात. आता 24 वर्कर आहे, म्हणजे वर्कर काय झाले, आता कमी झाले तर डेज काय होणार आहे, जास्त लागणार आहे. म्हणजे एक व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर दुसरी व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि अशा प्रकारचं जे प्रोपोर्शन असतं त्याला आपण म्हणतो इन्व्हर्स प्रोपोर्शन. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे, तर इन्व्हर्स प्रोपोर्शनचं आहे. लेट रिक्वायर्ड डेज विल बी एक्स. म्हणजे लागणारे जे दिवस असेल ते किती असतील, तर एक्स असतील असं आपण मानलेलं आहे. देर इज अ इन्व्हर्स प्रोपोर्शन. यामध्ये कोणतं प्रोपोर्शन आहे, इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये काय असतं, तर मल्टिप्लिकेशन सेम असतं.
म्हणजे वर्कर किती आहेत, 24 वर्कर्स आहेत आणि त्यांना डेज किती लागतात, एक्स. म्हणजे वर्कर आणि डे यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 24 इंटू एक्स इक्वल टू पहिले वर्कर किती आहेत 40 आणि डेज किती आहे 60. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे 40 इंटू 60. हे 24 इकडे गेले का डिवाईड होणार आहे. म्हणजे 40 इंटू 60 अपॉन 24 डिवाईड केलं 12 टू जा 24 आणि 12 5 जा 60 आणि त्याच्यानंतर परत 2 1 जा 2 2 2 जा 4 2 0 जा 0. म्हणजे 20 इंटू 5 20 इंटू 5 किती आले 100. आणि मग 24 जे वर्कर आहेत त्यांना ते हाऊस बिल्ड करण्यासाठी किती दिवस लागतील तर 100 दिवस लागतील. देअरफॉर रिक्वायर्ड डेज विल बी 100. म्हणजे ते लागणारे जे दिवस असेल ते किती दिवस लागतील तर 100 दिवस लागतील. अशा प्रकारे हा पार्ट आपला इथे कंप्लीट झालेला आहे. यातील सम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. थँक्यू.